हॉबिट टाउन किंवा अॅनिमेचे फॅन असाल तर हे गाव एकदा तरी व्हिजिट कराच. मी प्राची आणि मी नागालँडला आले. सकाळी सकाळी आय गॉट कॉल फ्रॉम स्कूटी. वेन स्कूटी कॉल्स मला भटकण्याच्या ड्युटीवर जावंच लागतं, कारण कोणतंही ठिकाण 360 डिग्रीने एक्सप्लोर करायला बाप मजा येते. एस्थेटिकपणा ओव्हरफ्लो होणारं खोनुमा गाव बघितल्यावर आपण नक्की भारतातच आहोत ना असं कोणालाही वाटू शकतं. पण एक स्वतःला कचकचून चिमटा काढायचा आणि 100 वेळा रिपीट करायचं की हो, हे इतकं सुंदर आणि स्वच्छ ठिकाण भारतातच आहे. या गावात फिरण्यासाठी कंपल्सरी गाईड सोबत घ्यावाच लागतो, कारण त्या गुगलला सगळ्याच गोष्टी माहित नसतात आणि स्वतःचा इतिहास आपल्यापेक्षा कोण बेटर सांगू शकतं. खोनुमाला वॉरियर्स विलेजही म्हणतात. इथल्या अंगामी ट्राईब्सने ब्रिटिशांना राणीची आठवण करून दिलेली. मी विचारलं आपलं शहर स्वच्छ कसं ठेवावं हे शिकण्यासाठी इथली लोक कोणत्या क्लासला जातात. गाईडने मला जज न करता सांगितलं की दर शनिवारी इथली लहान मुलं संपूर्ण गाव साफ करतात. आशियातलं पहिलं ग्रीन विलेज हेच आहे. मध्येच एक सेल्फ पेमेंट शॉप दिसलं. आपल्याला आवडेल ती वस्तू उचलायची, लिहिलेली प्राइस बघून इज्जत मध्ये कॅश बॉक्स मध्ये ठेवायची किंवा जीपे करायचं आणि निघायचं. किती भारी आहे हे. तशीच ही ओपन लायब्ररी. कोणाला इथे थांबून लक्ष ठेवायची गरज नाही. समोर भात शेती दिसली. आपल्या कोकणात पण आहे, त्यात काय असं खडूस काकींसारखं बोलू नका. त्या शेतीपर्यंत पोहोचेपर्यंत पायात पेटके भरले, पण खाली उतरल्यावर जे पाहिलं त्यामुळे सगळे पेटके पळून गेले. अजिबात खरं वाटत नव्हतं. अॅनिमे मधलं गाव म्हणा किंवा हॉबिट टाउन, होतं सगळं मॅजिकल. अशी टेरेस शेती बघायला कोणालाही व्हिएतनामला जायची गरज नाही. सगळं आपल्या भारतात बघायला मिळेल, फक्त घराच्या बाहेर पडलं पाहिजे. असं इको टुरिझम आपल्याकडच्या प्रत्येक जिल्ह्यात बनवलं तर काय भारी वाटेल. आणि त्याचं ट्रेनिंग घेण्यासाठी नेत्यांना बाहेरच्या देशात जायची अजिबात गरज नाही. तुम्ही फॉलो करा, नाही तर टपली मारेन.